नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, आपण फार्मर आयडी कार्ड काढलेला आहे, परंतु तुमच्या फार्मर आयडी कार्डचा नंबर काय आहे हे तुम्हाला जर माहीत नसेल, तर तो नंबर कसा काढायचा हे अगदी सहजरित्या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही 2 मिनिटात काढू शकता. तो कसा काढायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवरती सर्च या ऑप्शनमध्ये agristack.government.in फार्मर रजिस्ट्री ही साईट या ठिकाणी टाकायची आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या साईटवरती लिंक करून सुद्धा तुम्ही या पेजवर येऊ शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी थोडं झूम या ठिकाणी करून चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती क्लिक करा. चेक एनरोलमेंट स्टेटस या खाली एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबरच्या बाजूच्या राखान्यामध्ये क्लिक करा. त्यानंतर आधार नंबरच्या खालच्या राखान्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार नंबर प्रविष्ट करा आणि चेक यावरती क्लिक करा. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुमचा आधार नंबर, सेंट्रल आयडी नंबर, जो आपल्याला फार्मर आयडी नंबर आपण म्हणतो तोच हा सेंट्रल आयडी नंबर. हाच नंबर आपल्याला इथून पुढे शेती विषयक सर्व योजनांसाठी, पीक विमा काढण्यासाठी, पीएम किसान योजनेसाठी, अशा विविध योजनेसाठी हा नंबर आपल्याला अत्यंत जरुरी असणार आहे. त्याकरता या पेजचे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्या. सेंट्रल आयडीच्या खाली तुमचा स्टेटस अप्रूव्हल असा या ठिकाणी दाखवेल. याचाच अर्थ असा आहे की तुमचं फार्मर आयडी हे पास झालेलं आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण इथे फार्मर आयडी नंबर कसा काढायचा हे या ठिकाणी बघितलेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.